या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे। दिनांक 15 ऑक्टोबर 2023 वार रविवारला घटस्थापना आहे। तर घटस्थापना कशी करायची बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने सगळ्यांना करता येईल आणि मंत्रयुक्त अशी घटस्थापना आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। घटस्थापना प्रत्येक भागामध्ये आपापल्या पद्धतीने वेगवेगळी केली जाते, पण बघा आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्राप्रमाणे जशी घटस्थापना करतात, जी की खरी शास्त्रोक्त आणि वेदोक्त पद्धत आहे आणि अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे, आणि याच पद्धतीने मी तुमच्यासोबत आज घटस्थापना शेअर करणार आहे। घटस्थापना कशी करायची, पूजेची मांडणी कशी करायची याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। आणि बघा, तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरीच मंत्रयुक्त घटस्थापना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या रूममध्ये आपण घटस्थापना करणार आहोत ती रूम आधी जाळी जरमट काढून स्वच्छ करून घ्या। नंतर पाण्यामध्ये गोमूत्र टाकून खालची फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्यावरती एक चौरंग ठेवायचा आहे। त्याच्यावरती लाल रंगाचा कापड अंथरून असेल तर कुलदेवीचा फोटो ठेवा। त्याच्यानंतर आता आपण इथे कलशाची स्थापना करणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी तांदूळाचं अष्टकमलदल काढून घेतलं। तुमच्या देवघरामध्ये जर नित्याचा देवीचा कलश असेल तर कलशाची स्थापना करण्याची आवश्यकता नाही। आता कलश मांडण्यासाठी इथे मी तांब्याचा कलश घेतला, त्याच्या गळ्याभोवती 5 वेढे कलावा गुंडाळून घेतला आणि नंतर त्याला 8ही बाजूने हळदी कुंकाचे पट्टे लावून घेतले। त्याच्यानंतर पाण्याने भरलेल्या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, अख्खी सुपारी, अखंड अक्षता, हळदी कुंकू आणि अष्टगंध टाकला आहे। 1 फूल त्याला वाहून घेतलं आहे। त्याच्यानंतर विड्याची 5 पाने कलशाला लावून घ्यायची आहे। विड्याची नसतील तर आंब्याची घ्या किंवा अशोकाची घेतली तरीसुद्धा चालतील। 5 पाने लावून घेतल्यानंतर आता याच्यावरती आपण नारळ ठेवणार आहोत। तर इथे नारळाला मी हळदी कुंकू लावून घेतला आहे आणि नथसुद्धा घालून घेतली आहे, म्हणजे आई भगवतीचं स्वरूप मी या कलशाला देणार आहे। त्याच्यानंतर या कलशाला मी एक मोत्याचा हार घालून घेणार आहे। तुमच्याकडे जर असेल तर मंगळसूत्रसुद्धा घालू शकता। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कलश सजवून घेऊ शकता। आता हा तयार कलश जिथे आपण तांदूळाचं अष्टदल काढलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे। कलश व्यवस्थित बसला आहे की नाही याची खात्री करून घ्या। त्याच्यानंतर आता इथे माझ्याकडे ही वेणी आहे, ही वेणीसुद्धा कलशाला वाहून घ्यायची आहे। बघा आपला कलश किती मस्त आणि सुंदर दिसत आहे। तर कलशाची स्थापना झाल्यानंतर कलशाच्या समोरच आपण गणपतीची स्थापना करणार आहोत। त्यासाठी विड्याची 2 जोड पाने घेतली आहेत, त्याच्यावरती तांदूळाची रास करून त्यावर गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून अख्खी सुपारी ठेवली आहे। आता आपण घटाची स्थापना करणार आहोत। त्यासाठी एका बांबूच्या टोपलीमध्ये शेतातील काळी माती भरून घेतली आहे आणि मधोमध खड्डा केला आहे घट ठेवण्यासाठी। आपल्या टोपलीला सुद्धा आपल्याला कलावा बांधून घ्यायचा आहे आणि टोपलीच्या खाली एक ताट ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा धान्याला पाणी टाकू ते पाणी चौरंगावरती पसरणार नाही, म्हणून खाली ताट ठेवायचं आहे। आता इथे मी मातीचा घट घेतला आहे। हा घट मी 2 दिवस पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला होता, म्हणजे हा पाणी जास्त शोषत नाही। त्याच्यानंतर त्याच्या गळ्याला 9 वेढे कलावा गुंडाळून घेतला आणि कलशाच्या 8ही बाजूने म्हणजे घटाच्या 8ही बाजूने हळदी कुंकाचे पट्टे ओढून घेतले। आता टोपलीमध्ये जी माती आहे त्याच्यावरती आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। पाणी खूप जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं। आणि आता याच्यावरती आपण धान्य पेरणार आहोत। याच्यामध्ये 7 किंवा 9 धान्य पेरण्याची प्रथा आहे। तुमच्याकडे असतील तर 7 किंवा 9 धान्य पेरा, नाहीतर गहू पेरले तरीसुद्धा चालतील। इथे मी गहूच घेतले आहेत, पण गहू किंवा कुठलंही धान्य चांगल्या क्वालिटीचं घ्या। आता भरलेल्या घटामध्ये 1 रुपयाचं नाणं, अख्खी सुपारी, अक्षता, हळदी कुंकू, अष्टगंध आणि फूल वाहून घ्यायचं आहे। देवीची पूजा करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करा। आता घटाला आपल्याला पाने लावायची आहेत। याला विड्याची, आंब्याची किंवा अशोकाची पाने लावू शकता। 5, 7, 9 या संख्येमध्ये पाने लावायची आहेत। इथे मी अशोकाची पाने लावली आहेत। घटस्थापना करण्यासाठी इथे मी एका ताम्हणामध्ये तांदूळ भरून घेतले, त्याच्यानंतर त्याच्यावरती विड्याची जोड पाने ठेवली आहेत। आता हे ताम्हण या घटावरती आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। ताम्हण व्यवस्थित बसल्यानंतर आता घटाच्या भोवती मी फुलाने सजावट करून घेते, म्हणजे आपलं जे घटस्थापना आहे ती दिसायला खूप छान दिसेल। घटस्थापना करताना तुम्हाला कोणताच मंत्र येत नसेल तर कुलदेवीचा जो मंत्र आहे 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत राहा। आता कलशाची घटाची सजावट करून घेतल्यानंतर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। तर पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा करताना अग्नीची साक्ष असणे आवश्यक आहे।
तर दिवा ठेवण्यासाठी खाली तांदूळाची रास करायची किंवा एखादी प्लेट ठेवायची. त्याच्यावरती तुपाचा दिवा ठेवून मी प्रज्वलित करून घेतला आहे. धूपसुद्धा लावून घेतला आहे. पूजा सुरू करण्याच्या आधी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या. आता आपण सगळ्यात आधी कलशाची पूजा करणार आहोत. तर एका फुलाने कलशावरती पाणी शिंपडून घेऊया. श्री कलश देवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. श्री कलश देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि. हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्यानंतर कलशाला फूल वाहायचं आहे. श्री कलश देवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. त्याच्यानंतर 3 वेळा कलशाला धूप ओवाळून घ्यायचं आहे अर्धचंद्र आकारामध्ये. श्री कलश देवताभ्यो नमः. धूपम आघ्रपयामि. त्याच्यानंतर दीप ओवाळून घेऊया. श्री कलश देवताभ्यो नमः. दीपम दर्शयामि. आणि नंतर आता आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. त्यासाठी ती मी सुपारी ठेवली आहे. तुम्ही गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा ठेवू शकता. पूजनाच्या आधी गणपतीचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. अभिषेक दुधाने, पाण्याने, पंचामृताने कशानेही करू शकता. गणपती बाप्पाचा अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करा. नाहीतर मग 21 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तसं. नित्यसेवा ग्रंथामध्ये गणपती अथर्व शीर्ष दिलेलं आहे. दुधाने स्नान घातल्यानंतर शुद्ध पाण्याने गणपती बाप्पाला आंघोळ घालायची आहे. श्री महागणाधिपते नमः. शुद्धतक स्नानं समर्पयामि. आता ही गणपती बाप्पाची सुपारी स्वच्छ कोरडी करून त्या तांदूळाच्या राशीवरती ठेवायची आहे. श्री महागणाधिपते नमः. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि. अक्षता, हळदी, कुंकू, अष्टगंध वाहिल्यानंतर गणपती बाप्पाला फूल वाहायचं आहे. श्री महागणाधिपतये नमः. ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. 3 वेळा धूप ओवाळायचं आहे. श्री महागणाधिपतये नमः. धूपम आघ्रपयामि. 3 वेळा दीप ओवाळायचं आहे. श्री महागणाधिपतये नमः. दीपम दर्शयामि. आता आपण आई भगवतीची पूजा करणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. कारण संकल्प जर केला तर त्या पूजेचं फळ आपल्याला अत्यंत शुभ असं मिळत असते. तर संकल्प करण्यासाठी उजव्या हातावरती थोडंसं पाणी घ्या. पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता टाका आणि एक फूल टाकायचं आहे. खाली ताम्हण ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला संकल्प करायचा आहे. हातामध्ये एक फूल घ्या आणि असं म्हणा, मम आत्मनः सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम मम इह जन्मानि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि अभिवृद्ध्यर्थ धन धान्य दीर्घायुष्यादी सकल सिद्धीद्वारा मम. आपल्या कुलदेवतेचं नाम घ्या. तुळजाभवानी नामनी कुलदेवता घटस्थापना अहम करिष्ये. असा संकल्प घेतल्यानंतर हे पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. दुसरं स्वच्छ पाणी घेऊन पुन्हा ते पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. कुठली पूजा जर आपण संकल्पयुक्त केली तर त्याचं फळसुद्धा आपल्याला खूप चांगलं मिळत असते. आता संकल्प करून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचा अभिषेक करायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये जो कुठल्या तुमच्या कुलदेवतेचा टाक असेल अशा पद्धतीचा चांदीचा टाक, त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक दुधाने, पंचामृताने, पाण्याने करू शकता. अभिषेक करताना 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये संस्कृत आणि मराठी दोन्ही श्रीसूक्त दिलेले आहेत. तुम्हाला जे कुठलं शक्य असेल ते श्रीसूक्त म्हणून अभिषेक करा. शक्य असेल तर 16 वेळा श्रीसूक्त म्हणा. जर शक्य नसेल तर कमीत कमी 4 वेळा श्रीसूक्त म्हणून आपल्याला कुलदेवतेचा अभिषेक करायचा आहे. आणि तेही जर शक्य नसेल तर मग 108 वेळा 99 मंत्राने अभिषेक करा. सुरुवातीला दुधाने आणि नंतर शुद्ध पाण्याने मी इथे अभिषेक केला आहे. दुधाने अभिषेक करून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने कुलदेवीला स्नान घालायचं आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आणि नंतर कुलदेवतेचा टाक स्वच्छ पुसून कोरडा करायचा आहे. अभिषेकाचं तीर्थ घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून घ्या आणि आपल्या घरामध्ये फुलाने शिंपडा. म्हणजे घरातली सगळी नकारात्मकता दूर होते आणि घरामधलं वातावरण पवित्र होतं. आता कुलदेवतेचा टाक मी स्वच्छ पुसून घेतला आहे. घटावरती या विड्याच्या जोड पानावर आपल्याला कुलदेवतेचा टाक अशा पद्धतीने झोपून ठेवायचा आहे. म्हणजे नवरात्रीमध्ये आई आपली आराम करत असते. पण टाक अगदी झोपून न ठेवता तिच्या डोक्याखाली एक लाल रंगाच्या कापडाची उशी करून घ्या आणि आई आराम करत आहे अशा स्थितीमध्ये घटावरती ठेवायची आहे. एकदम झोपून ठेवायची नाही. आपण जसं आरामाला बसत असतो त्या पद्धतीने आईला तिथे ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे जे सौभाग्याचे अलंकार आहेत, काळी पोत, हिरव्या बांगड्या आणि जोडवी, हे सुद्धा आईला अर्पण करायचे आहेत. तर इथे मी काळी पोत, जोडवी आणि बांगड्या आईला अर्पण केल्या. आता आपण आईची पूजा करून घेणार आहोत.
श्री कुलदेवताभ्यो नमः। अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। श्री कुलदेवताभ्यो नमः। हरिद्रा कुमकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामि। आई भगवतीला अखंड अक्षता हळदी कुंकू वाहायचं आहे। पूर्ण नवरात्रभर आई भगवतीच्या चरणी भरपूर कुंकू आपल्याला वाहायचं आहे। आता आई भगवतीची पूजा करून घेतल्यानंतर फूल अर्पण करायचं आहे। श्री कुलदेवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि। त्याच्यानंतर घटाला पहिल्या दिवशी विड्याच्या 9 पानाची माळ वाहिली जाते। तर इथे मी विड्याच्या 9 पानाची माळ करून घेतली आहे। आता ही माळ इथे मी बांधून घेते। ही माळ आपल्या घटाला स्पर्श करेल अशा पद्धतीने बांधायची असते। तर इथे मी माळ बांधून घेतली। आई भगवतीचा फोटो जे तिथे आपण ठेवला आहे त्याची सुद्धा पूजा करून घ्या। आणि नंतर कुलदेवतेला 3 वेळा अर्धचंद्र आकारामध्ये धूप ओवाळायचं आहे। श्री कुलदेवताभ्यो नमः धूपम आघ्रापयामि। श्री कुलदेवताभ्यो नमः दीपम दर्शयामि। 3 वेळा मी अर्धचंद्र आकारामध्ये दीपसुद्धा ओवाळून घेतला। आता आपण घटस्थापना झाल्यानंतर अखंड दिवा लावत असतो। तर अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला तांदूळाचं अष्टदल काढायचं आहे। दिवा कधीच असा खाली ठेवायचा नाही। त्याच्यासाठी एखादी प्लेट घ्या किंवा तांदूळाची रास करा किंवा असं अष्टकमलदल काढून घ्यायचं आहे। तांदूळाचं अष्टकमलदल काढून घेतल्यानंतर याच्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यावरती अखंड दिवा प्रज्वलित करणार आहोत। तुमच्याकडे दिवा कुठलाही असो, दगडाचा असो किंवा ताम्हण असो किंवा अशा पद्धतीचा नंदादीप असो, तांदूळाचं अष्टदल काढणे आवश्यक आहे। जर तुमचा दिवा दगडाचा किंवा ताम्हण असेल तर त्याची ज्योत उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने प्रज्वलित करा। आता हा नंदादीप जो आहे याची जी ज्योत आहे ती डायरेक्टली देवापर्यंत पोहोचत असते, म्हणून यात ज्योतीचं तोंड कुठे करायचं हा काही प्रश्न नाही। तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूने आणि तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूने लावायचा आहे। अखंड दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर त्याला अक्षता हळदी कुंकू अष्टगंध वाहा। त्याच्यानंतर फूल वाहून प्रार्थनापूर्वक नमस्कार करा। आणि नंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। हा मंत्र म्हणून दिव्याला प्रार्थनापूर्वक नमस्कार करा। मी आई भगवतीच्या फोटोला फूल वाहण्याचं विसरून गेले होते, म्हणून इथे मी आई भगवतीच्या चरणी फूल अर्पण केलं आहे। आणि आता आपण नैवेद्य दाखवूया। नैवेद्य दाखवण्यासाठी एक एक पळी पाणी खाली टाकायचं। करंगळीजवळील बोट आणि मधातील बोट या 2 बोटांनी भरीव चौकोन करायचे आणि त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं। नैवेद्यामध्ये तुम्ही कुठलीही फळे, दूध, खडीसाखर हे दाखवू शकता। तर बघा 2 चौकोनावरती मी 2 नैवेद्याची ताटं ठेवली, एक केळी आणि थोडीशी खडीसाखर। नैवेद्यावरती गायत्री मंत्र म्हणत तुळशीपत्र ठेवायचं आहे। त्याच्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी उजव्या हातामध्ये तुळशीपत्र घ्या, त्याच्यामध्ये 3 पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि 3 वेळा गायत्री मंत्र म्हणत नैवेद्याभोवती फिरवायचं आहे। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। पुन्हा 2 पळ्या पाणी घ्या। ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाहाम व्यानाय स्वाहाम उदनाय स्वाम समनाय स्वाम ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा हा मंत्र 2 वेळा म्हणायचा आहे। पाणी घटाच्या समोर आणि तुळशीचं पत्र आई भगवतीच्या समोर अर्पण करायचं आहे। श्री कुलदेवताभ्यो नमः मिष्टान्न नैवेद्यम समर्पयामि। अशा पद्धतीने आपली घटस्थापना करून झाली आहे। आता आपण आई भगवतीचा जय जयकार करूया। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। तर बघा आता अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी मंत्रयुक्त घटस्थापना अगदी साध्या सोप्या पद्धतीने करता येते। अशा पद्धतीने घटस्थापना करा। दोन्ही वेळ सकाळ आणि संध्याकाळ कुलदेवतेची आरती करायची आहे, नवरात्रीची आरती करायची आहे। आणि आपण जो अखंड दिवा लावला आहे त्या दिव्याची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे। अखंड दिवा कसा लावावा, त्याची काळजी कशी घ्यावी याचा व्हिडिओसुद्धा याआधीच मी तुमच्यासोबत शेअर केला आहे। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता बहुतेक स्त्रियांच्या महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की या घटामधलं पाणी संपलं तर मग काय, आता या घटामध्ये पाणी टाकायचं का? तर अजिबात नाही। आता एकदा घटस्थापना झाल्यानंतर आपल्याला 9 दिवस हा घट अजिबात हलवायचा नाही आहे। भले याच्यामधलं पाणी संपलं तरी काही हरकत नाही। फक्त धान्याच्या वरती आपल्याला थोडं थोडं पाणी रोज शिंपडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं धान्य चांगलं उगवेल। धान्य जसं उगवते त्यावरती आपली येणाऱ्या वर्षाची प्रगती ठरत असते। तर त्यामुळे आपलं धान्य चांगलं उगवावं यासाठी याच्यावरती थोडं थोडं पाणी टाका, भरपूर पाणी टाकू नका, नाहीतर आपलं धान्य कुजून जाईल आणि व्यवस्थित निघणार नाही। तर अशा पद्धतीने घटस्थापना करा। दोन्ही वेळ आई भगवतीची आरती करा। शक्य होतील तर 14 श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करा। जर 14 शक्य नसतील तर 9 करा, 7 करा। तुम्हाला जसं शक्य होईल तसे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करा आणि जास्तीत जास्त शक्य होईल तितका 99 मंत्राचा जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे।
चालता बोलता कामे करता करता शक्य होईल तितकं आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये नवार्णव मंत्राचा म्हणजे मंत्राचा जप करायचा आहे। तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ आणि कुलदेवतेच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत। त्याआधी तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या स्वामीमय शुभेच्छा।